नमस्कार मित्रांनो, आज व्हॅलेंटाईन डेच्या सर्व प्रेमी युगलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मी एक अतिशय सुंदर अशी कविता आपल्याला सादर करून दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे ही प्रेम कविता त्या प्रेमवीरांसाठी आहे ज्यांचं आपल्या प्रेयसीवर प्रेम तर आहे पण ते व्यक्त करू शकत नाही, तिच्यापुढे मांडू शकत नाही आहे, अशा प्रेमवीरांना वेळीच जागा करण्यासाठी ही कविता। कवितेचं नाव आहे प्रेम कर भिल्लासारखं। पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा। मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळ्यासारखा नजरेत नजर बांधून पहा। सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा। शेवाळलेले शब्द आणि एमक छंद करतील काय, शेवाळलेले शब्द आणि एमक छंद करतील काय। डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय। उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत। नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ। प्रेम नाही अक्षरांच्या धातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वणवाहून जाळत जाणं, प्रेम म्हणजे वणवाहून जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगलहून जळत राहणं। प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं। शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस, शब्दांच्या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरच्या झेंड्यासारखा फडकू नकोस। उधळून दे तुफान सारं, उधळून दे तुफान सारं, मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, बाणावरती खोचलेलं। तर मित्रांनो, अतिशय लोकप्रिय असे कवी कुसुमाग्रज यांची ही अतिशय सुंदर आणि लोकप्रिय अशी कविता, की ज्या कवितेमधून तुम्हाला समजलंच असेल की कवीला काय म्हणायचं आहे, की जे प्रेमीयुगल ज्यांचं प्रेम तर आहेच पण ते आपलं प्रेम व्यक्त करायला घाबरतायत त्यांना वेळीच सावध करणारी ही कविता आहे। मित्रांनो, आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, अगदी प्रेमी युगलांच्या प्रेमाला उधाणाची भरती आली असेल, असं प्रेमाचा महापूर वाहत असेल जिकडे तिकडे, चांगली गोष्ट आहे। मित्रांनो, मी प्रेमाच्या विरोधात नाही, फक्त आपलं प्रेम व्यक्त करताना एवढी काळजी प्रत्येक प्रेमीयुगलाने प्रेमीवीराने घ्यायला पाहिजे की त्या आपल्या वागण्यामुळे आपला जो प्रेयसी आहे, आपला जो प्रियकर आहे, त्याचा अनादर होता कामा नये। आपण बघतो की आजकाल बीचेसवर, कुठं सार्वजनिक ठिकाणी प्रेमीयुगल अगदी चुकीचे असे चाळे करताना दिसतात, अगदी डोळ्याने पाहत नाही, त्यांना थोडंही भान नसतं। मित्रांनो, यालाच खरं प्रेम म्हणायचं नाही, हे खरं प्रेम नाही, हा निव्वळ शारीरिक आकर्षण आहे, निव्वळ ही विकृती आहे। मित्रांनो, खरं प्रेम ना कधी तसं नसतं। खऱ्या प्रेमामध्ये आदर असतो, रिस्पेक्ट असतो समोरच्याचा। खऱ्या प्रेमाची ताकद आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला अगदी उच्च पातळीवर नेऊन ठेवतं, त्याला खरं प्रेम म्हणतात। मित्रांनो, मी तुमच्या प्रेमाचा आदर करतो, फक्त मला एवढंच सांगायचंय की या तुमच्या प्रेमाची शुद्धता, पवित्रता ती जपून ठेवा आणि ती जपणं फक्त तुमच्या हातात आहे। मित्रांनो, प्रेम ही संकल्पना खूप खूप व्यापक आहे। ही सर्व सृष्टी, हे सर्व विश्व ब्रह्मांड प्रेमावरच चाललंय। या विश्वाची निर्मिती ज्यांनी केली ते म्हणजे ब्रह्मा। ब्रह्मांचा सगळा
मोठा गुण म्हणजे काय तर प्रेम, करुणा. अनंत असं प्रेम ब्रह्मामध्ये बसलेलं आहे. अनंत मृदुता, अनंत शांती. मित्रांनो, ह्या प्रेमाचा हा जो भाव आहे, हा भाव समजून घ्या. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नव्हे. जगातलं सगळ्यात मोठं प्रेम म्हणजे आपल्या बाळावर असलेलं आईचं प्रेम. मग ते बाळ मनुष्याचं असेल, ती आई मनुष्यातली असेल, तर प्राणी मात्रातला आई किंवा बाळाचं ते नातं असेल. आपण बघतो अनेक उदाहरणांमधून आपल्याला लक्षात येते की ते बाळासाठी आपला जीव गहाण टाकायला तयार असते, जीव द्यायला तयार असते. सगळ्यात मोठं प्रेम त्यानंतर आपल्या वडिलांचं मुलीवर असणार प्रेम. एका भावाचं बहिणीवर असलेलं प्रेम, बहिणीचं भावावर असलेलं प्रेम. मित्रांनो, हे खरं प्रेम आहे. पण आजकाल प्रेमाचं जे काही वारे वाहत आहे, निव्वळ फक्त शारीरिक आकर्षणाला प्रेमाचं नाव देतोय. ज्या आई वडिलांनी तळहातावरच्या फोडासारखं आपल्या लेकीला, आपल्या लेकराला जपलं, तीच मुलं मोठं होऊन आई वडिलांच्या विरोधात जाऊन, परिवाराच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करतात आणि त्याचे परिणाम ते भोगत सुद्धा असतात. मित्रांनो, याचा अर्थ प्रेम करणं वाईट नव्हे, पण ते प्रेम करत असताना तुम्ही आधी आपल्या परिवाराचा विचार करा, आईचा विचार करा, वडिलांचा विचार करा की माझ्या या प्रेमामुळे माझ्या आईला, वडिलांना किंवा माझ्या परिवाराला जराही ठेच येणार नाही. मित्रांनो, प्रेम करा, पण त्या प्रेमाने त्या समोरचा व्यक्ती जी शून्य आहे ना, ती यशो शिखरापर्यंत पोहोचायला पाहिजे. ते उच्च पातळीवरचं प्रेम करा. मित्रांनो, प्रेम ही विकृती नव्हे. एखाद्या झाडाच्या बुंद्यावर एक ओरबाडून असं बदामाचं चिन्ह काढलं आणि त्याच्यात नाव टाकणं म्हणजे प्रेम नाही. प्रेम ही खूप पवित्र, शुद्ध अशी संकल्पना आहे. मित्रांनो, या प्रेमामुळे मोठमोठी युद्ध थांबवता येतात. या प्रेमामुळे मोठमोठे भयावह असे आजार दूर करता येतात. या प्रेमामुळे या विश्वातील दुःख नष्ट करता येतात. त्याच्या सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी आपल्या हृदयस्थ प्रेमामुळे हिंस्र प्राण्यांना, अंगुलीवाल सारख्या राक्षसाला सुद्धा त्यांनी आपलंसं केलं, त्यांच्यामध्ये ज्ञान जागवलं. मित्रांनो, प्रेमाचं सगळ्यात मोठं असं दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी अतिशय शुद्ध अशा प्रेमामुळे औरंगजेबासारख्या क्रूर अशा शत्रूला सुद्धा जिंकलं होतं. शत्रूच्या मनात जागा असलेला एकमेव राजा म्हणजे आपले छत्रपती राजा. मित्रांनो, प्रेम ही संकल्पना खूप व्यापक आहे, जिच्यावर अनेक कवी, लेखकांनी मोठमोठ्या कविता लिहिलेल्या आहेत, लेख लिहिलेले आहेत. मी तुम्हाला हात जोडून एकच विनंती करेल की तुमचं करिअर झाल्याशिवाय या असल्या फालतू गोष्टींमध्ये पडू नका. कदाचित तुम्ही मला शिवी सुद्धा मारणार की प्रेमाचं महती गाताय, प्रेमाचं शुद्ध भाव सांगतायत आणि त्या प्रेमाला तुम्ही फालतू गोष्ट म्हणताय. होय मित्रांनो, प्रेम हे शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे जर असेल तर मी त्याचा नितांत आदर करेन. खरं प्रेम जर असेल ना, ती व्यक्ती कधीच त्या समोरच्या व्यक्तीचं नुकसान करणार नाही. त्या प्रेमाच्या आधाराने ती व्यक्ती एवढी मोठी होईल की समोरच्या व्यक्तीला त्या प्रेमाचा नक्कीच खूप मोठा गौरव वाटेल, खूप मोठा आनंद वाटेल. तर मित्रांनो, असं प्रेम करा की ज्याच्याने समोरच्याच्या आयुष्याचं नंदनवन होईल, समोरच्याला सुख, शांती, समृद्ध प्राप्त होईल. तुमचं जर खरंच प्रेम असेल तर ते खरंच प्रेम योग्य वेळी, योग्य काळी व्यक्त व्हा. त्या खऱ्या प्रेमाची ताकद पूर्ण जगाला दाखवा. खरं प्रेम काय असतं हे लोकांना समजू द्या. विभत्सपणा, विकृती त्याच्यात अजिबात असू नये, एवढीच अपेक्षा करतो. तुर्तास आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.